देव मिळत नाही असं कोण म्हणलं? देव पावलं पावल्याने क्षणोक्षणी देव मिळत असतो, पण मिळालेला देव आपल्याला कळत नाही, म्हणून आपलं जमतंय. मिळालेला देव जर ज्यांच्या भानुदासाचे कुळवी महाविष्णूचा अवतार, प्रत्यक्षात महाविष्णूचा अवतार असणारे श्री संत एकनाथ महाराज, त्यांच्या घरीही देव आला होता उद्धव बाबा. देव ज्यावेळेला आला ना त्यांच्याकडे, त्यावेळेला बाल रूपात देव आला. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी. नाथ महाराजांना बालमूर्ती म्हणू लागली, महाराज मला कामाची गरज आहे. इकडं पाय, इकडं पाय ना, इकडं पाय ना. तुला मोठं व्हावं वाटतंय की छोटं व्हावं वाटतंय? मोठं व्हावं वाटतंय तुला? मोठं. तुला पैशावाला वाटतंय का गरीब व्हावं वाटतंय? पैशावाला. हा, हे सांगत जा ना. तुला मालक वाटतंय की सेवक वाटतंय? मालक. कुणाचं मालक वाटतंय? मालकिनीचं. कुणाचं होईना पण मालकच व्हायची इच्छा आहे, सेवक व्हायची कुणाची इच्छा नाही. इधर देख ना मेरे तरफ, मैं अभी जाने वाला हूँ मेरे गाव को. इकडं पा. बघा, बालमूर्ती ज्या वेळेला नाथांच्या घरी आली ना, त्याला नाथांना म्हणू लागली, महाराज मला कामाची गरज आहे. महाराज म्हणतात, बाळा काय सुंदर बोलतोस, काय गोड दिसतोस, तुला काम सांगावं अशी माझ्या घरात कोणतीच कामं नाहीत. असतील महाराज, मला कामाची गरज आहे. गिरजाबाईंना विचार, घरात काही कामं आहेत का? बालमूर्ती अर्थात तो देव गिरजाबाईंकडे ना आईसाहेबांकडे जातो. आईसाहेब आहेत का घरात? मला कामाची गरज आहे, आहेत का तुम्ही घरात? आईसाहेब म्हणतात, बाळा कोण आहेस तू? किती सुंदर बोलतोस. ये ना, मी स्वयंपाकघरात आहे. ज्या वेळेला बालमूर्ती पाहतात आईसाहेब, त्यावेळेला पाहता श्रीमुख सुखावले सुख, इतका आनंद होतो. आईसाहेब म्हणतात, बाळा किती गोड दिसतोस, किती सुंदर बोलतोस. हे बालक नामदेव मनात म्हणतो, कसे दोघं बी सारखेच आहेत. ते बी म्हणले काय गोड दिसतो काय गोड बोलतो. तुम्ही म्हणता काय गोड दिसतो काय गोड बोलतो. मी गोड बोलतो गोड दिसतो याच्याकरता आलो नाही, मला कामाची गरज आहे, मला काम द्या आईसाहेब. आईसाहेब म्हणतात, बाळा आमच्या घरात तुला सांगावी अशी कोणतीच कामं नाहीत. कोणतं तरी काम असेल, कोणतंही काम सांगा, मी करायला तयार आहे. मी काम करण्यासाठीच तुमच्याकडे आलोय. ज्या सुखाकारणे मी तुमच्या घरी कशा करता आलोय माहितीये का? काम करण्यासाठी चालूय, मला कामाची गरज आहे. देवाला वाटलं, आईसाहेब म्हणतात काम नाही तुला देऊ शकत. याचा अर्थ आहे मी काम केल्यानंतर आईसाहेबाला वाटतंय मी पगार मागेल, मी दाम मागेल. देव काय म्हणला रामेश्वर महाराज, दाम देऊ नका पण काम सांगा. आता आम्ही काय म्हणतो, दाम सांगा मग फेटा बांधू. अर्थात देव म्हणला दाम नाही दिला तरी चालेल, पण मला कामाची गरज आहे, मला काम पाहिजे. आईसाहेब म्हणतात, तू कपडे धुवू शकतोस, मग वस्त्रे गंगा तरी धुत असे. तू पाणी भरू शकतोस, मग कावडीने पाणी भरू लागला, झाडून काढू लागला. अहो आईसाहेब म्हणल्या, बाळा तुला झाडून काढता येतंय? म्हणलं एका मिनिटात काढतो. अहो देवाने नुसतं असं बघितल्या बरोबर तर दुरळा उडाला महाराज. देव आहे तो, कधी कुणाचा दुरळा उडवायचा आहे हे त्यांनी पक्क ठरविलेलं आहे, आणि तो दुरळाच उडीत असतो. नुसतं दुरळा उडाला आणि वर असं बघितलं, वरून फवारा सुरू झाला, लगेच सडा सामर्जन झालं. एका मिनिटात तर काम केलं त्याने. देव आहे तो महाराज. आईसाहेब झाडू नाही झालं, आणखी काय कामं सांगा. आईसाहेब म्हणल्या, बाळा नाश्ता कर, जेवण कर, नाठवे तहान भूक काही. मला काम करत असताना संतांच्या घरची भूक लागत नाही, तहान लागत नाही, काम म्हणजेच माझी भूक आहे. म्हणले माझ्याकडचे कामं संपले. तो म्हणला मग महाराजांकडे असतील ना, त्याला तिकडं जायचं होतं. कुठं बोला? नाथांकडे. आता बघा नाथांची पूजा चालू आहे, डोळ्यासमोर चित्र आणा, सगळे असे देव म्हणलेत, आणि हा बाबा तिथं गेला. हे बालक म्हणजे कोण आहे? देव आहे. आणि पूजा कोणाची चालू आहे? देवाची. आणि पूजेत काम कोण मागत आहे? देवच मागतोय. गंमत बघा, नाथ महाराज म्हणतात, बाळा आता पूजेतलं कोणतं काम सांगू? तुला चंदन उघळीता येतं? मनात म्हणला, चंदन नुसतं उघळीता येत नाही, भल्या भल्याला मी चंदन लावू शकतो बरं का. मी नुसता उघडीत नाही, चंदन सुद्धा लावू शकतो. मग महाराज चंदन उघडू लागला. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व ही कामे करीतो, स्वकरी चंदन घासी, गंगेचे पाणी कावडी भरितो. कावडीने पाणी भरू लागला. श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी, वस्त्रे गंगा तरी धुतसे, हे सगळं करून देऊ लागला. गंमत बघा,
इथं चंदन उगळणारा देव आहे आणि इकडं पूजा आहे. नाथ महाराजांनी हे चंदन असं घेतलेलं इकडं लावण्याऐवजी जर इकडं लावलं असतं तर जमलं नसतं चोपदार, जमलं असतं की नाही. इकडं लावायचं आहे ना, फक्त इकडं लावायचं. पण नाथ महाराज इकडं नाही तर इकडं लावतात. मग जर नाथ महाराजांना चंदन उघडून देणारा देव आहे हे लवकर लक्षात आलं नसेल तर एका हरिपाठाला आपण उपस्थित राहिलो, मग देव कळायला काय बापाची पेंड आहे का? देव लवकर कळत नसतो. मग तुम्ही म्हणाल नाथ महाराजे संत आहेत, नाथ महाराजे श्रीमंत आहेत आणि नाथ महाराजे शांत आहेत. कारण शांत, श्रीमंत आणि संत या तिन्ही उपाध्या ज्यांना लागतात त्यांना श्री संत एकनाथ महाराज म्हणतात. चला आणखी आपल्या बीड जिल्ह्यात